नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत करत आहे. हायवे टू ग्रोथचा एक उपक्रम आहे सकाळचा. त्याचं नाव आहे मनी माइंड गेम. मॉर्निंग सुपरस्टार. आपण सगळे मित्रांनो सुपरस्टार आहोत आणि आजचा दिवस आहे 14वा, डे 14. तर नेहमीप्रमाणे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या डे 14 मध्ये. तर डोळे बंद करायचे, शांत होऊन श्वास घ्यायचे. एक दीर्घ श्वास, 10 दीर्घ श्वास घ्यायचे. इनहेल करायचं आणि एक्झेल करायचं. इनहेल करते वेळी पूर्ण आतमध्ये, पोटापर्यंत आतमध्ये येऊन दे श्वास, आणि बाहेर जाते वेळी सुद्धा तसंच पोटातूनच बाहेर जाऊन दे पूर्ण श्वास. पहिले 3-4 श्वास तुम्ही नाकावाटे घेऊन तोंडावाटे सोडून द्या, आणि त्यानंतर मात्र तुम्ही नाकावाटे घेऊनच नाकावाटे सोडून द्या. तर सुरुवात करूया मित्रांनो, आणि पूर्णपणे एकाग्र होऊन काम करायचं हे सगळं. पाठीचा कानात ताट, मांडी घालून बसा किंवा क्रॉस बसा. तुम्ही खुर्चीत बसा किंवा अ, खाली बसा, कसंही बसा, पण तिथे ताट बसा. पाठीचा कानात ताट करून बसायचंय आणि दीर्घ श्वास घ्यायचे. हात जोडायचेत मित्रांनो. नमस्कार करायचे आपल्याला. प्रथम आपल्या आई वडिलांना नमस्कार करायचे. त्यांच्या पायाला स्पर्श करून, चरण स्पर्श करून नमस्कार करायचे. दुसरा नमस्कार आपल्याला करायचा आपल्या गुरूंना. आपल्या गुरूंच्या पाय स्पर्श करून आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि तिसरा नमस्कार करायचा मित्रांनो आपल्या देवी देवतांना. तुम्ही ज्या देवी देवतांना मानता त्या देवी देवतांना तुम्ही नमस्कार करा. थोर महासंतांना, महापुरुषांना नमस्कार करा. महापुरुष आहेत जे होऊन गेले त्या सगळ्या महापुरुषांना आपण नमस्कार करतोय, वंदन करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून, छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून मी आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. खूप मस्त वाटते, खूप मस्त वाटते. आणि आपण 10 गोष्टींसाठी मित्रांनो आज धन्यवाद देणार आहोत. 10 गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूडनी सुरुवात करायची आहे रोज सकाळी. तुम्ही सर्व इथे आहात त्यासाठी धन्यवाद. ग्रॅटिट्यूडने धन्यवाद द्यायचे. तर ग्रॅटिट्यूड आपण आज आहे ना, ज्या ज्या गोष्टी आपण, ज्या स्किल जे आपण शिकलो जन्मापासून, म्हणजे ते आत्तापर्यंत, मग तुमचं एज काही असेल त्यानुसार विचार करा की सगळ्यांनी ते आपापल्या आयुष्यात त्या गोष्टी शिकलेल्या आहेत. प्रत्येकाच्या काहीतरी वेगळ्या असू शकतात, पण त्या तुम्ही शिकलेल्या आहेत. त्या प्रत्येक स्किलसाठी आपल्याला धन्यवाद द्यायचे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर जसं बाळ जन्माला येतं तेव्हा तो ऑब्झर्वेशन करतो, आणि मग प्रथम तो आहे ना चालायचा प्रयत्न करतो किंवा बोलायचा प्रयत्न करतो. त्या बोलण्यासाठी, आणि मग इतर लोक आपल्याला आपल्याबरोबर बोलतात, त्या बोलायच्या स्किलसाठी देवा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद की मला इतकं सुंदर बोलायला शिकवलंच, त्या स्किलसाठी धन्यवाद. धन्यवाद ते चालायसाठी, जे पहिलं चालतो आपण त्या चालण्यासाठी धन्यवाद. तुम्ही बघा लहान मुलांना कितींदा पडतात, धडपडतात, तरी ते परत परत चालतात. ते बोलताना पण बडबडतात, चुकीचे बोलतात तरी पण ते बोलायला सुरुवात करतात. मित्रांनो, तसंच आपल्याला जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा मात्र या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो की कुठलीही गोष्ट प्रॅक्टिसनीच येते.
जसं काल आपण परवाच्या दिवशी आपण शिकलो की प्रॅक्टिसमुळेच येते, तसंच त्या स्किलसाठी, कुठलीही स्किलमध्ये मास्टर बनायचं असेल, त्या स्किलसाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तशी त्या प्रत्येक स्किलसाठी जी जी आपण स्किल कळत नकळत जे शिकलोय त्या स्किलसाठी धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद द्यायचे, धन्यवाद. त्या बोलण्याच्या स्किलसाठी धन्यवाद. त्या चालण्याच्या स्किलसाठी धन्यवाद. थोडे आपण मोठे गेल्या हो झाल्यानंतर आपल्याला शाळेत टाकलं आपल्या आई-वडिलांनी. त्या शाळेत गेल्यानंतर तर खूप मजा, खूप वेगवेगळे विषय आपल्याला शिकायला मिळाला, वेगवेगळं नॉलेज आपल्याला शिकायला मिळालं. त्या सगळ्या नॉलेजसाठी, त्या शिक्षणासाठी धन्यवाद मित्रांनो. थोडे मोठे होऊन तुम्ही जी लँग्वेज शिकलेला असाल, जी तुम्ही ज्या घरात राहता तिथे समजा आत्ता आपण मराठीत बोलतोय, तर मराठीच आपण शिकलो असेल. पण जसं शाळेत गेल्यानंतर हिंदी शिकतो आपण, मग इंग्लिश शिकतो. त्या सगळ्या लँग्वेज, जी काय तुम्ही लँग्वेज शिकलात, त्या लँग्वेजसाठी धन्यवाद मित्रांनो. सगळ्यांची लँग्वेज सुंदर आहे आणि चांगली लँग्वेज आहे. चांगलं कम्युनिकेशन होतं. त्याच्यामुळे त्या सगळ्या लँग्वेजसाठी धन्यवाद. तुम्ही थोडे मोठे गेलात, शाळा कॉलेजमध्ये गेलात, तर शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिकडची वेगळी नॉलेज होतं, वेगळं अभ्यास होतो. त्या सगळ्यासाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रत्येक स्टेपला तुम्ही काय ना काहीतरी शिकत असता. त्या प्रत्येक स्टेपसाठी तुम्ही धन्यवाद द्यायचे, धन्यवाद. ती आठवायची आहे आणि धन्यवाद देत जायचे आणि पुढे-पुढे जायचे. धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही आर्किटेक्ट असाल. जी काही तुम्ही पदवी घेतलात त्यासाठी तुम्ही जे काही शिक्षण घेतलात त्या शिक्षणासाठी धन्यवाद. धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. मग तुम्ही नॉर्मल ग्रॅज्युएट जरी असाल तरी पण तुम्ही धन्यवाद द्या. तुम्ही जे काही शिकलात त्या प्रत्येक एज्युकेशनसाठी, त्या शाळेसाठी धन्यवाद द्या मित्रांनो आणि धन्यवाद देऊनच पुढे जात जावं. त्यानंतर तुम्ही जी काही नोकरी धंदा करता, त्या नोकरी धंद्यासाठी जे काही स्किल लागतं, कम्प्युटरचं नॉलेज लागतं, टायपिंग लागतं किंवा त्या सॉफ्टवेअरचं नॉलेज लागतं, त्या सॉफ्टवेअरसाठी, त्या स्किल्ससाठी मित्रांनो धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्यानंतर धन्यवाद द्या तुमच्या वेगवेगळ्या स्किलसाठी, जे शिकलात त्यासाठी. असं प्रत्येक स्किलसाठी मित्रांनो तुम्हाला धन्यवाद देत जायचंय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. आता ही जी स्किल आहे, जी आपण लाईव्ह मध्ये तुमच्याशी मी बोलतोय, माझ्या समोर तुम्ही 100 जण आहात. आज सकाळ सकाळ इतके 6 वाजता उठून सगळे 100 जण आहेत, त्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी धन्यवाद. ही पण एक स्किलच आहे जी मी शिकलोय. त्या स्किलसाठी धन्यवाद मित्रांनो. तुम्ही जे काही युट्यूबवर शिकता नवीन गोष्ट, त्या युट्यूबसाठी पण धन्यवाद द्या. ते युट्यूब एक युनिव्हर्सिटीज आहे, त्याच्यासाठी धन्यवाद द्या. अशा प्रत्येक स्किलसाठी, ज्या स्किलमुळे तुमचं नॉलेज वाढलं आणि तुमच्या नॉलेजमुळे तुम्हाला त्याच्यातून अर्निंग यायला सुरुवात झाली, त्या प्रत्येक स्किलसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. धन्यवाद द्या. ही धन्यवादची महिमा जबरदस्त आहे आणि सकाळ सकाळ तुम्हाला धन्यवाद द्यायचे. धन्यवाद तुमच्या स्वतःसाठी. धन्यवाद. धन्यवाद तुमच्या तल्लख बुद्धीसाठी, कारण तुम्ही त्या तल्लख बुद्धीने सगळं एक्सेप्ट केलं, कन्झ्युम केलात आणि त्याचं युटिलाइज केलात तुमच्या आयुष्यात. त्यासाठी तुमच्यासाठी धन्यवाद. तुमच्या बुद्धीसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद तुमच्या गुरूंसाठी, जे प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्ट शिकवली, त्या प्रत्येक गुरुसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप मस्त, खूप मस्त, खूप मस्त आणि भारी वाटतं मित्रांनो. हे धन्यवाद दिल्यानंतर इतकं आतून आतून फील करा की तुम्ही हलके झालेले असाल, तुम्हाला मजा वाटते. प्रत्येक गोष्ट शिकतोय आपण, आपण एकदम फास्ट शिकतो त्यावेळेला. आता आपण आहे ना मित्रांनो, ओम बोलणार आहोत. 7 वेळा ओम बोलणार आहोत. तर पहिला ओम आपल्या स्वतःसाठी असेल. ओम बोलताना आपण व्हायब्रेशन जनरेट करतोय, जे युनिव्हर्सला आपण सोडतोय, एक पॉझिटिव्ह. स्वतःसाठी आपण पहिला करतोय. दुसरं आपल्या परिवारासाठी आपण करतोय. तिसरं आपल्या घरासाठी आपण करतोय, ज्या तुम्ही घरात राहता त्यासाठी करताय. चौथं तुमच्या ऑफिससाठी, तुमचं ज्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करता, तुमचं स्वतःचं असेल, तुम्ही तिथे जॉब करत असाल, तुम्ही गव्हर्नमेंटचं असेल किंवा तुमचं प्रायव्हेट असेल, त्या ऑफिससाठी तुम्हाला करायचंय चौथा ओम. पाचवा ओम तुमच्या शहरासाठी करायचंय. तुम्ही ज्या कुठल्या शहरात राहता त्या शहरासाठी आपण करणार आहोत.
6वा आपल्या भारत देशासाठी, आय लव्ह माय कंट्री. मला खूप अभिमान आहे की मी भारतीय आहे. त्याच्यासाठी आपल्या भारत देशासाठी आपल्याला करायचंय. आणि 7वं आपल्या युनिव्हर्ससाठी करायचंय. आपल्या पूर्ण ब्रह्मांडावरती आपल्याला सोडायचं. तर अशी आपल्याला 7 वेळा ओम बोलून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला सोडायची आहे. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्याला सोडायचे ओम बोलते वेळी. पुन्हा तसंच मित्रांनो, या मुद्रेत तुम्हाला बसायचं, जसं या चित्रामध्ये दिसतंय त्या मुद्रेत तुम्ही बसणार आहात. आणि श्वास पूर्ण इनहेल करणार आहात आणि एक्झेल करताना तोंडावाटे करणार आणि जी शेवटी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मग असं ओठाला ओठ चिकटवून आपल्याला करायचंय. पाठीचा कणा ताठ मुद्रा अवस्थेत बसून सुरुवात करतोय आपण. इनहेल साठी पहिलं म्हणजे दीर्घ श्वास घ्या आणि ओम करायला सुरुवात करा. आणि जसे 7 ओम तुमचे बोलून होतील, एक अर्धा मिनिट तरी तुम्ही आहे ना ती एनर्जी फील करा. ताबडतोब डोळे उघडू नका. डोळे बंद करूनच ती एनर्जी फील करा. तर सुरुवात करूया मित्रांनो ओम बोलायला. दीर्घ श्वास घेऊन पाठीचा कणा ताठ. एनर्जी फील करा मित्रांनो, एनर्जी फील करा. सुपर. धन्यवाद. 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 आता तुमच्या समोर पैशाचं झाड दिसतोय. त्या पैशाच्या झाडासाठी आपल्याला धन्यवाद द्यायचं. होपोनोपो आपण करणार आहोत आता. होपोनोपो मध्ये 4 गोष्टी आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, या 4च गोष्टी आहेत मित्रांनो. आणि त्या 4 गोष्टी म्हणजे मराठीत सांगायचं म्हटलं तर आय एम सॉरी, मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा. थँक यू म्हणजे धन्यवाद. आय लव्ह यू, माझं खूप प्रेम आहे. तर आता आपण क्लीनअप करतोय आपल्याकडे. कळत नकळत आहे ना, आपण बोलताना सहज आपल्या मनात येऊन जातं पण आपल्याला कळत नाही. आणि पण ते माइंड मात्र आपलं कॅच करतं, युनिव्हर्स कॅच करतं. आणि मग त्यासाठी आपल्याला क्लीनअप करायचं. क्लीनअप करते वेळी काय करायचं, ज्याच्यासाठी आपण करतोय त्याचं नाव घ्यायचं. उदाहरणार्थ आपण मनी, पैशासाठी आपण करतोय, तर त्याचं आपल्याला नाव घ्यायचं. आणि आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. पैसा, मला प्लीज, मला माफ कर, मला क्षमा कर की माझ्याकडून कळत नकळत तुझ्याबद्दल चुकीचे विचार होते. ते चुकीचे विचार माझे क्लीन झालेत. मी तुला जी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होती ती रिस्पेक्ट दिली नाही. त्यासाठी मला प्लीज माफ कर. मी चुकून नकळत वेडावाकडं बोलून गेलो असेल, मला प्लीज माफ कर, मला क्षमा कर. थँक यू, तुम्हाला क्षमा केल्याबद्दल थँक यू. थँक यू. धन्यवाद, तुम्हाला क्षमा केल्याबद्दल धन्यवाद. आय लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे पैसा तुझ्यावर. मनी, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. आणि तुझं पण माझ्यावर खूप प्रेम आहे, मला माहिती आहे. कारण जन्मापासून आतापर्यंत तू प्रत्येक वेळा माझ्या बरोबर आहेस. त्यासाठी थँक यू, धन्यवाद. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. की तू मला साथ दिलीस त्यासाठी आय लव्ह यू. धन्यवाद. आता आपण, मी
11 वेळा म्हणणार आहे मित्रांनो, पण तुम्हाला मात्र 108 वेळा बोलायचं आहे. त्याच्या मागचं लॉजिक असं आहे, की 108 वेळा जेव्हा तुम्ही बोलाल, तेव्हा तुम्हाला पूर्ण क्लीनअप व्हायला सुरुवात होईल आणि मग एकाच दिवशी क्लीन होईल का? नाही. तर तुम्ही सतत असा प्रयत्न केलात तर तुमचे 11 दिवसांनी किंवा 21 दिवसांनी, काहींना 11 दिवसात क्लीनअप होईल, काहींचे 21 दिवसात होईल, काहींचे 50 दिवसात होतील, काहींचे 100 दिवसात होतील. पण तुमचे क्लीन होईल आणि त्यानंतर आपण अफर्मेशनने त्याच्यात फीडिंग करणार आहोत. तर सुरुवात करूया मित्रांनो, ओपन करण्यासाठी, पैसा मनीसाठी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. मित्रांनो, मी 11 वेळा म्हणालोय, तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे. तुम्ही चालताना बोलू शकता, तुम्ही प्रवासात बोलू शकता, तुम्ही लंच जेव्हा तुमचा टाइम असेल, त्या लंच टाइम मध्ये जेव्हा 5-10 मिनिटं असतील त्यावेळेला बोलू शकता, मनातल्या मनात बोलू शकता, जेणेकरून तुमची क्लीनअप व्हायला सुरू होईल, क्लीन व्हायला सुरू होईल. आणि आता आपण चांगल्या गोष्टी आपण भरणार आहोत अफर्मेशननी. तर चांगल्या गोष्टी काय, जे माझ्या गुरूंनी मला शिकवलंय तेच मी तुम्हाला सांगतोय. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है, बैठता हूं तो आता है, चलता हूं तो आता है, भागता हूं तो आता है, सोता है तो आता हो, पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, जरूरत के समय सबसे ज्यादा आता है, मुसीबत के समय तो सबसे ज्यादा आता है, क्योंकि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, बार बार आता है, हर बार आता है. आई लव मनी, मनी लव्स मी. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे, माझा बेस्ट एम्प्लॉई आहे, माझा बेस्ट पार्टनर आहे. तो माझ्यासाठी खूप मेहनत करतो आणि खूप पैसे आणतो, अजून पैसे आणतो. जेव्हा कुठेही मी पैसे इन्व्हेस्ट करतो ते अजून पैसे वाढत जातात. मी जेव्हा ट्रेड करतो ते अजून वाढत जातात. मी एक शेअर मार्केट ट्रेडर आहे आणि कोच आहे. जेव्हा जेव्हा मी पैसे ट्रेड करतो तेव्हा तो माझा स्टॉक वाढतो. मी जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा तो स्टॉक वाढतो. मी पैशाला खूप धन्यवाद देतो, कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. तो माझा बेस्ट एम्प्लॉई आहे, माझा बेस्ट पार्टनर आहे. मला खूप चांगली ऍडवाइस मिळते, पैशामुळेच चांगली ऍडवाइस मिळते. पैशामुळेच मला माझ्या सगळ्या गोष्टी सहज होतात. त्या पैशासाठी धन्यवाद. आय लव्ह यू. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. मित्रांनो, असे अफर्मेशन तुम्हाला बोलायचे, रिपीट करत राहा, चांगलं बोलत जा. पहिला आपण क्लीनअप केलं म्हणजे ती जागा क्लीन केली आणि त्याच्यात आता हे नवीन गोष्टी फीडिंग करायला सुरुवात केली. हळूहळू हळूहळू फीड होईल आणि तुम्ही मनी मॅग्नेट बनाल, पूर्णपणे मनी मॅग्नेट बनाल. आणि मला असं वाटतं की पैशामुळे भरपूर सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, भरपूर सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणून प्रथम आपण पैशाबद्दल अफर्मेशन करणार आहोत आणि नंतर हळूहळू 90 दिवसानंतर पुढचा आपला चॅलेंज असेल हेल्थवर, रिलेशनशिपवर, या सगळ्या गोष्टी आपण करू. तर मेजर पार्ट आपण मनीनुसार कव्हर करतोय. तर आजचा टॉक आहे मित्रांनो, एनर्जी. आजचा हा जबरदस्त टॉक आहे. एनर्जी, एनर्जी म्हणजे काय मित्रांनो? तो ऊर्जा. ऊर्जा, ऊर्जा आहे ना, कधी नष्ट होत नाही, ती ट्रान्सफॉर्म होते, ही इथून तिकडे जाते. तर आपण सगळे यांना ऊर्जा आहोत. तुम्ही, मी, सगळी ऊर्जा आहोत. ही कम्प्युटर म्हणा, हा लॅपटॉप म्हणा, ही नेट, इंटरनेट म्हणा, हे सगळी ऊर्जा आहे. या ऊर्जेमुळे काय झालं की आपण एकमेकांशी कनेक्ट झालोय, एकमेकांबरोबर कनेक्ट झालोय बघा, एकमेकांबरोबर कनेक्ट झालोय. मी फ्रिक्वेन्सी सोडतोय, ती तुमच्यापर्यंत पोहोचते, तुम्ही कनेक्ट होताय, म्हणून तुम्ही आज 100 जण माझ्या बरोबर जोडलेले आहेत आणि युट्यूबवर अजून लोक हे ऐकतायत. थँक्यू त्यासाठी, थँक्यू. तर तुम्ही जे काही काम कराल आजपासून, जे काही काम कराल, त्याला आहे ना प्रचंड एनर्जी लावून काम करा, पूर्ण मनापासून काम करा. तुम्ही काही करत असाल, आता हा व्हिडिओ बघत असाल, तर पूर्ण एनर्जी, पूर्ण फोकस इकडे द्या. तुम्ही कुठली गोष्ट अभ्यास करताय किंवा, तर ती पूर्ण त्याच्यात एनर्जी लावा. तुम्ही कुठलंही काम करताय तर पूर्ण एनर्जी लावा. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी लावा. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी लावाल, तेव्हा तुम्ही बघाल मित्रांनो, तुमचं काम, तुम्ही जे काय करता त्याच्यात आहे ना, खूप
प्रचंड बदल व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला एकदम आनंदी आनंद व्हायला सुरुवात होईल, आतून आनंद होईल. जसं आज मी ही ऊर्जा लावतोय पूर्ण तुमच्या बरोबर, मला खूप मजा येते, खूप आनंद येते, खूप धमाल येते. तसं तुम्ही प्रत्येक गोष्टीत आनंद घ्यायला सुरुवात कराल. जेव्हा तुम्ही प्रचंड ऊर्जा लावाल तेव्हा. तर आज आपल्याला थॉट आहे, की तुम्ही जे काही काम करता, तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही अभ्यास करताय, जो तुमचा धर्म आहे. तुम्ही नोकरी करताय, तुम्ही व्यवसाय करताय. ज्या गृहिणी आहेत, माता-भगिनी आहेत माझ्या, ज्या जेवण बनवतायत किंवा जे काही काम करतायत घरातलं, ते पूर्ण एनर्जीने काम करा. आज बघा तुमचं जेवण एकदम खूप सुपर्ब बनेल आणि मजा येईल. तुम्हाला बोलतीलच घरातले तुमचे, की आजचं जेवण खूप सुंदर बनलेलं आहे. तुम्ही जिथे नोकरी-धंदा करताय, ते काम करताय, ते पूर्ण एनर्जीने काम करा. तुमचा कलीग्स तुम्हाला बोलेल, तुमचा बॉस तुम्हाला धन्यवाद देईल. "अरे वॉव! काय आज जबरदस्त काम करतोय." मित्रांनो बघा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत एनर्जीने काम करा, ऊर्जेने काम करा, प्रसन्न होऊन काम करा. मग ऊर्जा आहे ना पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते. तर मग निगेटिव्ह ऊर्जा का लावावी आपण? आपण पॉझिटिव्हच लावणार आहोत. कारण आपण मॉर्निंग सुपरस्टार आहोत. आपण मॉर्निंग सुपरस्टार आहोत. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह एनर्जी लावणार आहोत मित्रांनो. आज एवढंच होतं. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्या मित्रांना पाठवा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह